नमस्कार. जय महाराष्ट्र न्यूजच्या या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. एखादा राष्ट्रीय पक्ष जसा की काँग्रेसमध्ये राहून मुस्लिम आमदारानं आपल्या भागातल्या प्रश्नांवरती विधानसभेत आवाज उठवणं, सरकारकडे दाद मागणं, त्याच वेळी आपला जो मतदारसंघ आहे तो स्वतःचा गड तयार करणं हे फार क्वचित घडतं. पण घडलंय. अब्दुल सत्तार त्याला अपवाद आहेत. सध्या अब्दुल सत्तार हे जे नाव गाजतंय ते वेगळ्या कारणानं गाजतंय. सध्या ते काँग्रेसचे बंडखोर नेते आहेत. औरंगाबादमध्ये तिकीट वाटपापासून उमेदवार जाहीर केल्यानंतर सुद्धा अब्दुल सत्तार यांचं बंड शमलं नाही. मध्यंतरी ते मुख्यमंत्र्यांना भेटले वाया गिरीश महाजन. त्यामुळे चर्चा सुरू झाली की अब्दुल सत्तार सारखा निष्ठावंत काँग्रेसमन हा भाजपकडे जातोय की काय. पण सध्या अब्दुल सत्तार रोज नवं राजकारण करतायत, त्यातनं नव्या खेळ्या करतायत, त्यातनं वेगळी चर्चा होत्या. या सर्व विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत खुद्द अब्दुल सत्तार आहेत. अब्दुल सत्तार, जय महाराष्ट्र न्यूजच्या या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. सुरुवातीला तुम्ही बंड का केलं, बंड शमलं का, हे मी तुम्हाला विचारणार नाहीये. नमस्कार. मी तुम्हाला हे विचारणार आहे की जेव्हा तुम्ही असं म्हणता की मी अजूनही निष्ठावंत काँग्रेसमन आहे, मग तुम्ही या निवडणुकीत काँग्रेससाठी प्रचार का करत नाही? नाही, मला आपल्याला एक स्पष्टीकरण द्यायचं आहे की मी गेल्या 36 वर्षापासून काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. 20 वर्षापासून मी आमदार आहे आणि विशेषतः ज्या ठिकाणी सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसची डिपॉझिट जप्त झालेली होती त्या मतदारसंघामध्ये मी उमेदवारी घेतली. एकदा 100 मताने मी विधानसभा हरलो, नंतर विधान परिषदेवर गेलो आणि गेल्या 20 वर्षापासून मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रामध्ये आपल्यालाही माहीत आहे का विधानसभेत असेल, राजकारणामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न असेल, शेतमजुरांचे प्रश्न असेल, अनेक ज्या ज्या वेळेस सरकारला वेठीस धरण्याचा काम आम्ही सर्व सभागृहात केला, सभागृहाच्या बाहेर केला, रस्त्यावर केला. औरंगाबाद, जालना आणि जळगाव या 3 जिल्ह्यामध्ये मी एकमेव हिंदू मुसलमानाचा प्रतिनिधी म्हणून एकमेव आमदार आहे 3 जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा. आणि काँग्रेस पक्ष मला विचारात न घेता उमेदवारी देताना माझ्याची चेष्टा करत असेल, वरिष्ठ लोक खेळ खेळत असेल, वरिष्ठांना राजकीय बदला कुठेतरी घेण्यासाठी अशोकराव, वरसेत, पृथ्वीराज चव्हाण हा शब्दचा खेळ पुढे जो आलेला आहे याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पाहिल्यानंतर स्वतः अशोकराव चव्हाण बोलले की मला दिल्लीमध्ये विचारत नाही, विश्वासात घेत नाही, तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे. ही सर्व परिस्थिती जी निर्माण झाली याला जबाबदार काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस पक्षाला आम्ही विनंती केली होती का आपण उमेदवारी देताना अर्जुन खोतकर नावाचे जे राज्यमंत्री आहेत त्यांचा विचार करा. अर्जुनराव 8 महिने रस्ता बघितला, वाट बघितली, त्यांना काँग्रेस पक्षाकडून दिल्लीवरून हिरवा झेंडा मिळाला नाही, हिरवी झेंडी मिळाली नाही. त्यांनी मग आपली तलवार म्यान केली. त्यानंतर त्यांना असं कळलं का आता अर्जुन खोतकरला परत आणावं. म्हणजे मुख्यमंत्री महोदयापासून सहकार मंत्र्यापासून तर अनेक दिग्गज नेत्यांनी त्याची मनधरणी केली आणि अर्जुनरावची म्यान तलवार झाली. मी आणि अर्जुनरावांनी संकल्प केला होता का आम्हाला रावसाहेब दानवेला पाडायचं आहे. रावसाहेब दानवेला पाडण्याचा संकल्प करताना मी माझ्या डोक्यामध्ये जी टोपी आहे ते रावसाहेब दानवेला पाडण्यासाठी मी घातलेली आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये कल्याण काडेचा विचार करायचा सांगितला, तोही विचार झाला नाही. आणि असा उमेदवार तुम्ही देणार का जो उमेदवार निवडूनच येत नाही, असा उमेदवार देणार का लोकांना असा शंका होऊ लागली का ही नुरा कुस्ती आहे, या कुस्तीमध्ये काही दमच नाही आहे. आज कार्यकर्त्यांच्या आमच्या सर्व काँग्रेस कार्यकर्ते नाराज होऊन घरी बसलेले आहेत. औरंगाबादमध्ये 30 परिस्थिती घडली. औरंगाबादमध्ये मला स्वतः सांगितलं का सुजय विखे पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर आता आपला जो डॅमेज झालेला काँग्रेस पक्षाला उभारणी देण्यासाठी तुम्ही जाधव नावाचे एक जे आमचे आमदार आहे कन्नडचे हर्षवर्धन यांची मनधरणी करा. त्याची मुलगी रावसाहेब दानवेची मुलगी त्या ठिकाणी त्यांची
धर्मपत्नी आहे, या दोघांना काँग्रेस पक्षामध्ये आणा अशी जबाबदारी दिली। केशवराव अवताडे साहेबांच्या घरी आम्ही तातडीची मीटिंग बोलवली आणि प्रस्ताव दिला काँग्रेसकडून का याला उमेदवारी दिली तर हा सहजपणे औरंगाबादमध्ये काँग्रेसचा एक खासदार वाढणार। हे सर्व झाल्यानंतर पूर्ण कथाकथन झाल्यानंतरची गोष्ट अचानक टीव्हीवर आणि वर्तमानपत्रामध्ये छापून आलं का सुभाष झामर साहेबांना तिकीट देण्यात आलं। ज्या माणसाची 2009 मध्ये डिपॉझिट जप्त झाली, जे त्यांचे शिफारस करू लागले त्यांचे काय हाल आहे। पृथ्वीराज बाबांनी त्यांची जबाबदारी घेतलेली आहे। पृथ्वीराज बाबांनी पुऱ्या काँग्रेसचा वाटोळं केलं। पुऱ्या राज्यामध्ये आज जे भारतीय जनता पार्टी इतक्या मोठ्या प्रमाणावर राजकारण करू लागली त्याच्या पाठीमागची जबाबदारी सर्व पृथ्वीराज चव्हाणची आहे। याने कधीही सीएम सारखं काम केलं नाही। हे सीओ सारखं वागायचे, कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घ्यायचे नाही, कार्यकर्त्यांना बळ द्यायचं नाही। काँग्रेस कशी संपल हाच नियोजनबद्ध कारभार पृथ्वीराज बाबांनी चालवलं आणि यामुळे कोणी अशोकरावचे समर्थक असेल तर त्यांच्या विरुद्ध कटकारस्थान करणे, अशाच पद्धतीने आम्ही भाजपशी लढायचं, सेनेशी लढायचं, राष्ट्रवादीशी लढायचं आणि राहिला सायला काँग्रेस पक्षामध्ये जे उद्बिल्ले आहे हेही आमच्यावर वार करतात। म्हणून माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्यांनी मी माझ्या जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। एकमेव आमदार आहे जिल्ह्यामध्ये, 9 विधानसभा आहे आणि माझा विचार जालना लोकसभेमध्ये किंवा औरंगाबाद लोकसभेमध्ये होत नसेल तर मी त्या पक्षाचा गुलाम नाहीये। मी स्वाभिमानी कार्यकर्ता आहे। माझ्या सर्व कार्यकर्त्याला मी विश्वासात घेतला आणि त्यानंतर मी बंडखोरी करण्याचा निर्णय दिला, जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। त्यानंतर परत दिल्लीवरून आणि अशोकरावजीने मला सांगितलं का आपल्याला तिकीट पाहिजे असेल तर मी औरंगाबादचा तिकीट देतोय। औरंगाबादमध्ये एक मोठी विराट सभा झाली। सर्व कार्यकर्त्यांनी 60,000 कार्यकर्ते आमखास मैदानावर, ज्या वेळेस इंदिरा गांधी आल्या होत्या त्यावेळेस जितकी पब्लिक होती तितक्यापेक्षा जास्त कार्यकर्ते उत्साहाने आले। मी त्यांना विचारलं की मी तिकीट घेऊ का, तर सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं तुम्हाला उभं राहायचं असेल तर काँग्रेस करून उभं राहा। मी सांगितलं मी अपक्ष उभं राहू का, तर 50% लोकांनी सांगितलं की अपक्ष उभे राहा, 50% लोकांनी सांगितलं की उभे राहू नका। मी त्यांचा सर्वांचा सन्मान करून माझा जो उमेदवारी अर्ज होता तो मागे घेतला। त्या ठिकाणी माझ्याशी चेष्टा करण्यात आली। मला ज्या पद्धतीने पक्षात राहून कोंडी करण्याचा प्रयत्न हे लोक करू लागले हे इतकं सोपं नाहीये। मी 36 वर्षापासून एक सामान्य कार्यकर्ता, ग्रामपंचायत सरपंच, नगरसेवक, नगर अध्यक्ष, विधान परिषद, विधानसभा, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, इतका मोठा प्रवास केलेल्या माणसाचे पंख काटण्याचा काम कदाचित राजकारणामध्ये काही लोक करत असेल तर त्यांना धडा शिकवण्यासाठी जालना आणि औरंगाबादमध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे। आणि हर्षवर्धन जो त्यांच्या मला 40 वर्षाचा त्यांचा इतिहास माहित आहे। 40 वर्षामध्ये 30 वर्ष ही कन्नडची विधानसभा त्यांच्या एकट्या घरामध्ये राहिली। प्रत्येक वेळेस आम्ही 42,000 45,000 कन्नड विधानसभेत मायनस होतो काँग्रेस पक्ष। माझी त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी होती की काँग्रेसचा एक आमदार बी वाढल आणि एक खासदार बी औरंगाबादमध्ये अनेक वर्षांनंतर वाढणार। परंतु त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, त्यालाही उमेदवारी दिली नाही, मलाही उमेदवारी दिली नाही आणि उमेदवारी नाही दिल्यामुळे मी नाराज होऊन आज मी हर्षवर्धन जाधवला आम्ही सर्व आमच्या लोकांनी पाठिंबा दिला। आणि मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की मोरेश्वर सावे 89 मध्ये ज्या वेळेस अपक्ष म्हणून निवडून गेले त्यानंतर परत आता हा दुसरा खासदार औरंगाबाद मधून अपक्ष म्हणून निवडून जाणार। तुम्ही आता बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस राज्यातली संपवली असं म्हटलेलं आहे। मला असं वाटतं ते 3 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते, काँग्रेसचे नेते होते, त्यांच्या काळात काँग्रेस वाढली नाही। त्यानंतर अशोक चव्हाण हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले, त्यांच्या कारभारात ते लुडबुड करतात असा आरोप तुम्ही करताय। तुम्ही पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे कुठलंही पद तसं पक्षाचं नसताना सुद्धा त्यांच्यावरती हे आरोप लावताय। हो, मी आपल्याला गॅरंटीने सांगू लागलो काँग्रेस कशी बिघडल, काँग्रेसचा कसा पराभव होईल, काँग्रेसला कशा पद्धतीने कोणत्याही पक्षाकडून ज्या वेळेस काँग्रेस पक्ष कसा बदनाम होईल हेच काम करतात ते। अशोक चव्हाणला बदनाम करण्याचा षडयंत्र नाही। दिल्लीमध्ये यांना विचारत नाही तर अशोकरावची किंमत कमी करायची हे राजकारण महाराष्ट्रामध्ये पृथ्वीराज चव्हाणनी चालू केलेलं आहे। आणि मी जे सांगू लागलो जबाबदारीने तुम्हाला सांगू लागलो, मी बगैर जबाबदारीने कधी बोलत नाही। औरंगाबादची जागा त्यांनी त्यांच्या गॅरंटीवर घेतलेली आहे, मग त्यांनी निवडून आणावं। त्यांना
त्यावेळेस त्यांना माहित पडेल का दूधचा दूध आणि पाणीचा पाणी. काँग्रेसचे कार्यकर्त्यावर कोणी तुम्ही वरून लादला जाणारा उमेदवार असेल तर काँग्रेस पक्षाचा जो स्वाभिमानी कार्यकर्ता हे सहन करणार नाही. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेणार आहोत, कारण तुम्ही जे काही बोलताय ते खूप स्फोटक बोलताय आणि मला त्यातला एक एक करून प्रत्येक विषयावरती तुम्हाला पुन्हा बोलतं करायचं आहे. पुन्हा भेटणार आहोत ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत काँग्रेसचे बंडखोर नेते आमदार अब्दुल सत्तार आहेत. अब्दुल सत्तार, तुम्ही आता बोलता बोलता असं म्हणालात की हर्षवर्धन जाधव आणि अर्जुन खोतकर यांना वळवण्याचं किंवा यांना काँग्रेसचं तिकीट देऊ करण्याचं मध्यस्थीचं काम तुम्हाला काँग्रेसनं सोपवलं होतं. या दोघांबरोबर तुमची काय चर्चा झाली? पहिल्यांदा आपण बोलूया अर्जुन खोतकर यांच्याविषयी. अर्जुन खोतकर यांना तुम्ही जाऊन भेटला होता. तुम्ही तेव्हा असं सांगितलं होतं की बघा, लवकरच काहीतरी आनंददायी बातमी ही मी माझ्या कार्यकर्त्यांना देणार आहे. पण काही झालं नाही. उलट अर्जुन खोतकर मातोश्रीवर गेले आणि त्यांचं बंड शमलं. नाही, मी आपल्याला प्रामाणिकपणाने ही माहिती देतोय का अर्जुन खोतकर साहेबाला काँग्रेसमध्ये यायचं नसतं तर त्यांनी खुलेआम शिवसेनेचे मंत्री असताना काँग्रेसच्या मंचावर आले असते का? नंबर 1. नंबर 2, त्यांनी दुसरी सभा घेतली सिल्लोडमध्ये, तालुक्याच्या भराडी या गावात, मोठ्या गावात. नंबर 3, त्यांनी सभा घेतली भोकरदनमध्ये. नंबर 4, ते भाजपच्या विरुद्ध जे सभा घेतल्या आणि काँग्रेसच्या स्टेजवर घेतल्या, मी ते सांगू लागलो. सिल्लोडच्या माझ्या ऑफिसमध्ये राहुल गांधी आणि अशोक चव्हाणचे फोटो लागलेले आहे. त्या ठिकाणी आमच्या सर्व सन्माननीय नगरसेवकांचा सत्कार केला. मी जे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 25 नगरसेवक माझे आणि 2 नगरसेवक भाजपचे निवडून आले, त्यावेळेसही अर्जुनराव खोतकरांनी ज्यावेळेस सर्वांचा सत्कार केला, स्वतः येऊन केला, तिरंगा ज्या शाली होत्या त्या त्यांना टाकून केला. आपण अंदाजा लावा का एक राज्याचा मंत्री सातत्याने 10 महिने माझ्या सोबत राहतो आणि माझ्या सोबत आल्यानंतर तो स्टेटमेंट देतो कमी रावसाहेब दानवेला पाडणारच. तुमच्या ही चॅनलवर अनेक वेळेस मी त्यांचा तो स्टेटमेंट पाहिला. हे सर्व कशाचाच होतं काय? हे कशामुळे अर्जुनराव करत होते? कारण की त्याच्या पाठीमागं आमच्या दोघांची जे पद्धतीने मैत्री आहे, ते माझे परिवाराचे सदस्य, मी त्यांचा मित्र आहे आणि मित्रांनी दुसऱ्या मित्राला निमंत्रण दिल्यानंतर या जालना लोकसभेची परिस्थिती अशी होती का या ठिकाणी अर्जुन खोतकरचा एक वेगळा वलय आहे, एक राजकारणामध्ये वेगळी छबी आहे. 5 वेळेस जो विधानसभेचा सदस्य राहिला, 2 वेळेस मंत्री राहिला, तो काँग्रेस पक्षामध्ये यायला तयार आहे. परंतु दिल्लीवरून त्याला परवानगी मिळाली नाही. आमचा कंट्रोल दिल्लीला असतो. मी अशोकराव चव्हाण साहेबला तुम्ही विचारा का 4 वेळेस माझी अर्जुन खोतकरची आणि अशोकरावची भेट झाली. मी सर्व ही फॉर्मॅलिटीज काही कागदावर केली नाही, माझ्याकडे त्याचे पूर्ण प्रूफ आहे, त्याचे पूर्ण सबूत माझ्याकडे आहेत. हे सर्व केल्यानंतर पण पक्षाला याची जाणीव नाहीये. ज्या वेळेस अर्जुनराव आमच्या हातातून निसटले, ज्या वेळेस अर्जुनरावावर दबाव तंत्र वापरला गेला, 5 जे सर्वे झाले, 5ही सर्वेमध्ये अर्जुन खोतकर लाखोच्या मताने निवडून येणार हे सर्वे आला आणि महाराष्ट्राचा प्रदेश भाजपचा अध्यक्ष पडणार हे संकेत मिळाल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, सहकार मंत्री देशमुख साहेब, अनेक लोकांनी त्याला गळ टाकला आणि त्याला दबाव तंत्र वापरून आणि त्या ठिकाणी सत्ता आणि सत्तेमध्ये राहिलेल्या लोकांना कसं कंट्रोल करायचं हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना चांगलं माहित आहे. आणि त्यांनी हे केल्यानंतर अर्जुनराव ज्यावेळेस गेले आमच्याकडून, त्यावेळेस काँग्रेसचे नेते मला दिल्लीवरून फोन करू लागले, आप कैसा भी करके उनको लेके आओ. अरे जब वो आ रहे उनको लेते नहीं, जब वो नहीं आते बोलते उनके पास जाओ और उनको लेके आओ. ऐसा ज्या पद्धतीने हे जे राजकारण चालू आहे दिल्ली, ठीक आहे अब्दुल सत्तार, मला दुसरा प्रश्न आहे त्याला जोडून. एकीकडे तुम्ही म्हणताय की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना जालन्यामध्ये हरवायचं आहे, त्यासाठी तुम्हाला अर्जुन खोतकर हवे होते, आणि त्याच वेळी रावसाहेब दानवेंचे जे जावई आहेत हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी तुम्ही औरंगाबादच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करताय. हा विरोधाभास नाहीये का? एकीकडे रावसाहेब दानवेंना विरोधही करायचा, दुसरीकडे त्यांच्या जावयांना म्हणजे हर्षवर्धन जाधवांना त्यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसच्या प्रयत्न करायचं, हे कसं काय?
मी याचाही खुलासा आपल्याला करणार की ज्या वेळेस हर्षवर्धन जाधव गेल्या 9 महिन्यापासून माझ्या संपर्कामध्ये होतो, मी त्यांच्या कन्नड विधानसभामध्ये 4 कार्यक्रम घेतले स्वतः, मी आणि हर्षवर्धन जाधव शिवसेनेचे आमदार, मी काँग्रेसचा आमदार, माझ्या हस्ते उद्घाटन, माझ्या हस्ते जाहीर सभा, आमच्यातर्फे जाहीर मेळावे घेण्यात आले आणि त्यामध्ये हर्षवर्धन जाधवचा शब्द मी आताही तुम्हाला सांगतो, तुमच्या चॅनलचे जे काही वार्ताहर आहेत त्यांना विचारून घ्या, आपले औरंगाबादचे जे तुमचे प्रतिनिधी आहेत त्यांना विचारा, ते बोलले मी जवई आहे, घर जवई नाहीये. आणि त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये बोलले की आमदार अब्दुल सत्तार जे बोलल त्या पद्धतीने मी काम करल, मी काही रावसाहेब दानवेचा सालदार नाहीये. अशा शब्दामध्ये जो आमदार खुलेआम 25,000च्या 10,000च्या 15,000च्या 5,000च्या सभेमध्ये बोलतोय, तो काही गुलाम आहे का? तो घरजवई नाहीये, तो जवई आहे. आणि जवयाने स्पष्टपणे त्यावेळेस मी खासदाराला बोलले, त्याच्या सासऱ्याला का आमदार अब्दुल सत्तार हा माझा मित्र आहे, हे जे बोलल तेच करल मी. याचाही प्रूफ तुमच्या तुम्ही पण मग तेच अब्दुल सत्तार नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना भेटतात. तुम्ही वर्षावर मग मुख्यमंत्र्यांना कशाला भेटलात? आता तेही तुम्हाला स्पष्ट करून देतो ना मी त्याचाही. जाधव साहेब, मी तुम्हाला स्पष्टपणे माझ्या पक्षाने माझी कदर केली नाही, माझी किंमत केली नाही. मी ज्या वेळेस हे सर्व घटनाक्रम सन्माननीय मुख्यमंत्र्याला माहीत पडलं, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मला स्वतःचा विमान पाठवला 11 वाजता घ्यायला आणि ते मला घ्यायला त्यांचा माणूस आला, त्यांचा मित्र आला, त्यांचा मंत्री आले आणि मी त्यांच्या सोबत गेलो. आणि सोबत जाणं हा काही गुन्हा नाहीये आणि तो गुन्हा असता तर ती जी एक छोटीशी क्लिप आहे ती मी व्हायरल केलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी व्हायरल केलेली आहे, आपण लक्षात घ्या. पण त्यानंतरही मी काय बोललो तुमच्या चॅनलवर, मी हेच बोललो की मी भारतीय जनता पार्टीत जाणार नाही, परंतु भारतीय जनता पार्टी वाले माझा सन्मान करत असेल आणि काँग्रेसवाले मला गद्दारीचा सर्टिफिकेट देत असेल तर अशा पक्षात कशाला राहायचं, म्हणून मी राजीनामा दिला. मी 36 वर्षाचा राजकारणी आहे, 58 वर्ष वय आहे माझा. ज्या ठिकाणी या औरंगाबाद लोकसभेमध्ये मुसलमान आणि दलित बांधवांचे मतदान 7 लाख आहे, 2 लाख हिंदू बांधव माझे मित्र आहे. जसा मी सिल्लोडला निवडून येतो 40,000 मुसलमान, 2,60,000 हिंदू बांधव आहे, त्यांच्या मतावर मी निवडून येतोय. आणि हे आल्यानंतर काँग्रेस पक्षवाले अकोल्याला प्रकाश आंबेडकरला पाडण्यासाठी हिदायतबाईला तिकीट देतात. तो हिदायतबाई सामान्य माणूस आहे, त्याला एक हात भी नाहीये, पंजा भी नाहीये, त्याच्या हातामध्ये बलजबरी पंजा घुसतात. अशा पद्धतीने मुसलमानाला बदनाम करण्याचा काम काँग्रेस पक्षाला कदा खऱ्या मुसलमानाची काळजी असते. शेवटचा प्रश्न विचारतोय अब्दुल सत्तार, आणि ही झाली लोकसभा निवडणूक. 4-5 महिन्यानंतर राज्यात विधानसभा निवडणूक आहे. तुम्ही सिल्लोडचे विद्यमान आमदार आहात, काँग्रेसचे आमदार आहात. उद्या तुमच्यावर जर का पक्षांतरबंदी कायद्या अंतर्गत कारवाई झाली किंवा तुम्हाला उद्या सिल्लोडचं तिकीट नाकारलं तर हे सगळा जो प्रपंच तुम्ही आता केलाय काँग्रेसच्या विरोधात जाऊन, काँग्रेसमध्ये राहून, तो तुमच्या अंगाशी येणार नाही का? मी हिम्मतवाला कार्यकर्ता आहे, मी कोणाच्या भरोश्यावर पक्षाच्या भरोश्यावर राजकारण करत नाही. तुम्हाला मी परत अशीच जी एक आठवण करून देतोय, सिल्लोड मध्ये डिपॉझिट जप्त झालेल्या पंजा निशाणीला मी वलय दिलेला आहे आणि ते कार्यकर्ते माते जीवाभावाचे हे दाखवून देतील विधानसभेमध्ये. मी गेल्या मोदी लाट मध्ये 20,000 मताने निवडून आलो होतो, आता 50,000 मताने निवडून येणारे लिहून घ्या. मी कार्यकर्ता आहे, मी सामान्य माणूस आहे, मी लोकल गाडी आहे, हात दाखवा गाडी थांबवा, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालतो, राजकारण करतो. अनेक राजकारणी आले माझ्या सोबत आणि अनेक राजकारण्यांनी मला कुठेतरी शह देण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांना प्रतिशह देऊन एक अल्पसंख्याक माणूस हिंदू बांधवांच्या मतावर निवडून येतो. ज्या ठिकाणी काँग्रेसची डिपॉझिट जप्त झालेल्या मतदारसंघात अब्दुल सत्तार निवडून आला आहे. नाहीतर काँग्रेसने कोणताही माणूस तिथे माझ्या विरुद्ध उभा करावा, त्याची डिपॉझिट जप्त नाही केली तर माझं नाव अब्दुल सत्तार बोलायचं नाही. ठीक आहे, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी बोललात आणि आज तुमची मुलाखत यासाठी केली की एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारांची निवड करताना अर्धी बाजी मारली, तिथंच काँग्रेसनं उमेदवारांची निवड करताना अर्धी बाजी हरली. हेच तुमच्या बोलण्यातून खरं तर मुलाखतीतून घ्यायचं होतं, तेच मिळालेलं आहे. एकीकडे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, दुसरीकडे
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, या दोन चव्हाणांमध्ये काँग्रेस गुरफटली आहे का, यावरती आता इथून पुढे चर्चा होईल. धन्यवाद अब्दुल सत्तार, तुम्ही वेळात वेळ काढला आणि ही मुलाखत दिली. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.